नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बांगलादेशमध्ये तुमच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बांगलादेशमधील हिंदूंच्यावर होणारे अत्याचार तात्काळ न थांबवल्यास हिंदू स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या समाजावर वरील अत्याचाराच्या निषेधार्थ हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे. बांगलादेशमध्ये 4 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50 जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर 2000हून अधिक जातीय हल्ले झाले. यामध्ये हिंदू सरे, हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे. दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे. हिंदू समाजात असलेला रोष मानवाधिकार मूक मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये काही ठिकाणी तर हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेशचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत सीसीटीव्ही कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे. बांगलादेशातील नागरी सुरक्षिततेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे. बांगलादेशमध्ये होत असलेल्या बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम. मी सुप्रिया सचिन पाटील, पेठ वडगाव. आज आपण बघत आहोत बांगलादेशामध्ये जी परिस्थिती घडत आहे. मी तिथल्या बांगलादेशातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितो, जे करा लागलाय ते तुम्ही योग्य नाही. जर आम्ही हिंदू महिलांनी भारतातल्या ठरवलं, रस्त्यावर उतरलो तर आम्हाला आवरणं फार अवघड जाईल. म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा सांगते, जे तिथे घडत आहेत, दंगली घडत आहेत, आमच्या हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहेत ते वेळीच थांबवा आणि त्यांना योग्य न्याय द्या. कुमार मारुती खोपेरकर आहे. आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं हातकणंगले तालुका आज या ठिकाणी हातकणंगले तालुक्याच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही आज निवेदन देण्यात आलेलो आहोत. जो बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तिथल्या महिलांच्यावरती अतिशय वाईटपणे बलात्कार करून अनेक वाईट घटना तिथं घडत आहेत. मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत. तिथले हिंदूंचे उद्योग व्यवसाय जे आहेत ते सगळे बंद करून त्यांच्यावरती रांगोळी केली जात आहे. आमचे साधू संत जे तिथं आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाते. त्यांना अगदी जेलमध्ये ठासून ठेवलं जात आहे.
आणि या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत हा बांगलादेशमध्ये ज्या सरकार चालवत आहे ते निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही हातकणंगलेमध्ये तहसील कार्यालयामध्ये आज येऊन इथं तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत आणि ज्या घटना घडतायत त्याचा तीव्रपणे आम्ही इथं निषेध केलेला आहे। आमची शासनाला विनंती आहे की या ज्या घटना घडतायत त्याच्यावरती शासनानं अतिशय लवकरात लवकर आणि योग्य कारवाई करावी। बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घटनांवरती लवकर जास्तीत जास्त जेवढं कडक निर्बंध आणता येतील आणि त्यांच्यावरती बंधनं टाकता येतील, त्यांच्यावरती दबाव टाकता येईल अशा स्वरूपाच्या घटना लवकरात लवकर कराव्यात अशी आम्हाला प्रशासनाच्या वतीनं शासनाला विनंती करायची आहे, निवेदन द्यायचं आहे। बांगलादेशमध्ये हिंदू संतांच्या वरती आणि तिथं असणाऱ्या सर्व हिंदू नागरिकांवरती जो अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण हिंदू धर्मीय एकत्र आलो आहोत आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा निषेध मोर्चा इथं काढलेला आहे आणि हा तात्काळ ह्याच्यावरती कारवाई होऊन ही तात्काळ जे काय बांगलादेश सरकार चालवत आहे ते सगळं थांबवलं गेलं पाहिजे। नाहीतर इथले जे काही हिंदू आहेत हे शांत बसणार नाहीत, ह्याला जे काही वळण आता लागेल ती इथून पुढे फार विचित्र प्रमाणात लागेल आणि बांगलादेशी सरकारनं तात्काळ आमच्या साधू संतांना मोकळं करावं जेलमधून आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा मंदिरांवरती अत्याचार जे काय व्हायला लागलेत, मंदिरं तोडणं चालू आहेत, महिलांवरती अत्याचार चालू आहेत, हे तात्काळ थांबवावेत। यासाठी आम्ही सर्व हिंदू एकत्र आलो आहोत आणि असाच आमचा लढा इथून पुढे तीव्र होत जाईल जर हे लवकरात लवकर नाही थांबलं तर।